भारतामध्ये कुणी जर ह्या लोकांना मायनॉरिटी समजत असेल तर कृपा करून जगाची लोकसंख्या बघा. जगातले अनेक देश ह्या लोकांना मदत करतात. इराणच्या युद्धामध्ये आता 500 करोड काश्मीरमधून गेलेत. ज्या काश्मीरमध्ये लोक म्हणतात की रोजगार नाही, हे नाही, परंतु इथून जाताना हा माइंडसेट फिक्स करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, गुरु गोविंद सिंगांचा, राणा प्रतापांचा, चंद्रगुप्त मौर्यांचा माइंडसेट फिक्स होता. त्यांचा माइंडसेट होता. अफजल खानने मला मारलं तरी तुम्ही सैन्यांनी हे अफजल खानाच्या सैन्याला सोडायचं ना, हा मेसेज शिवाजी महाराजांचा होता. त्यामुळे तुमचा माइंडसेट आज एवढ्या प्रमुख वक्त्यांकडे आपल्याकडे भाषण दिलेलं आहे, हे भाषण नाहीये, हे त्यांच्या हृदयातली आर्त किंकाळी आहे. ह्या मातृभूमीला वाचवण्यासाठी ही त्यांच्या हृदयाची आर्त किंकाळी आहे. इथून जेव्हा चाल तेव्हा का मोठ्याला का मोठे होण्याकरता आपल्याला आजूबाजूच्या सोसायटीतल्या सगळ्या मेंबर्सना, सभासदांना उभं करायचे, जागृत करायचे, उत्कृष्ट करायचे, देशाला बलशाली गौरवशाली करण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. ज्यांना ज्यांना या कार्यामध्ये उतरायचे, प्रत्येक वेळी संघर्ष नसतो. छुपी कार्य असतात, साधारण कार्य असतात, मिनिमम पैशात कार्यक्रम असतात, काही वेळामध्ये कार्यक्रम होतात. तर वेळ देणं, धन देणं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी असं समजून घ्या. देशासाठी, धर्मासाठी उभा राहा. हिंदू आहे तर भारत आहे, हिंदू नसेल तर भारत कधीच नसेल.